येणार आहे ट्रेन. हे आहे व्हिएतनाम मधलं सगळ्यात हॅपनिंग शहर, जिथल्या वाईब्सच कमाल होत्या. तिथली फिरण्याची ठिकाणं म्हणजे अस्सल व्हिएतनामची संस्कृती दाखवणारी. इथे आम्ही चाखले एकदम ऑथेंटिक व्हिएतनामीज पदार्थ, जे होते एकदम वरचा दर्जा. त्यामुळे फिरायला म्हणू नका, खायला म्हणू नका, स्ट्रीट फूड म्हणू नका, खरेदी म्हणू नका, हे शहर म्हणजे व्हिएतनाम मधलं उत्तम ठिकाण जिथे तुम्ही जायलाच पाहिजे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आपण आलेलो आहोत व्हिएतनामची राजधानी हानोई मध्ये. यस, हानोई मध्ये आलेलो आहोत आणि ओल्ड कॉरिडॉर मध्ये राहतोय, जो एकदम जुना एरिया आहे आणि तिकडे मोठ्या गाड्या किंवा कुठली कार यायला परवानगी नाही. वॉकिंग स्ट्रीट केलाय. अख्खे 14च्या 14 लोक हातात बॅगा घेऊन ढकलत आम्ही चाललोय. 200 मीटर ढकलावा लागेल. हानोई मधला ओल्ड क्वार्टर हा सगळ्यात जुना भाग, जो प्रसिद्ध आहे इथल्या कॅफे आणि नाईट लाईफसाठी आणि ऑफकोर्स स्ट्रीट शॉपिंगसाठी सुद्धा. संध्याकाळनंतर इथलं वातावरणच बदलून जातं. जणू काही संपूर्ण शहर आता पार्टीज करणारे असा माहोल. त्यामुळे तुम्हाला अस्सल हानोई अनुभवायचा असेल तर ओल्ड क्वार्टर मध्येच राहिलं पाहिजे. तर पोहोचलेलो आहोत. हे आहे आमचं हानोई बुटीक हॉटेल, 3 स्टार हॉटेल आहे. यस, तर वरती आलेलो आहोत आणि एकदम हेरिटेज टाईप हॉटेल आहे बरं का हे. म्हणजे याचे रिव्ह्यूज खूप जास्त होते आणि मस्तपैकी फ्लोअर आणि एकदम असं जुनं स्ट्रक्चर असतं ना, तसं त्यांनी फुल डेकोरेट केलंय आणि रूम सुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे आहा, आवडले रूम. मस्त छान छोटीशी रूम. हा, पण तरी दोन्ही बाजूना बेड वरती जाता येत आहे. राईट. आणि ना बाथटब एवढ्याशा छोट्या. हा, ऍक्च्युली मला ना या रूम पेक्षाही टॉयलेट जास्त भारी आहे. कारण मस्तपैकी बाथटब आणि हे असं छान बेसिन. ही रूम आम्हाला जरा महाग मिळाली, 7,500 ते 8,000 रुपयांना मिळाली. पण इथे हॉटेल चांगलं महाग आहे, कारण साधी जी आहेत ती खूपच कंजेस्टेड आहेत, लिफ्ट नाही अशी आहेत. आणि चांगलं जर स्टँडर्ड हॉटेल हवी असेल तर 5 ते 8,000च्या रेंजमध्ये जातं. पण आम्हाला असं वाटलं की आम्ही एक पण असं प्रॉपर हॉटेल नाही का असं टिपिकल बुक केलं होतं, सगळे होमस्टेज होते. त्यामुळे आता हानोईमध्ये शेवटचे 2-3 दिवस आहेत, तर म्हटलं जरा होऊ दे खर्च. कारण हानोई फिरण्यासाठी आमच्याकडे होता फक्त एकच दिवस. त्यामुळे सकाळी सकाळी लवकरच फिरायला सुरुवात केली. आमचं पहिलं ठिकाण होतं टेम्पल ऑफ लिटरेचर. टेम्पल म्हणल्यावर आपल्याला असं वाटतं की देऊळ असेल, तर देऊळ नाहीये. तर ही आहे व्हिएतनाम मधली पहिली युनिव्हर्सिटी, पहिलं विद्यापीठ, जे 1078 म्हणजे साधारण 1,500 वर्षांपूर्वी चालू झालं. हजारो वर्ष जुनं बांधकाम अगदी जसंच्या तसं जतन करून ठेवलंय. अमेरिकेने जेव्हा व्हिएतनामवर हल्ला केला होता, तेव्हा हे मंदिर वाचवण्यासाठी संपूर्ण टेम्पल ऑफ लिटरेचर वाळू टाकून झाकून ठेवलं होतं. त्यामुळे बाकी शहरातली बांधकामं उद्ध्वस्त झाली, पण या वास्तूला धक्का सुद्धा लागला नाही. यावरूनच कळून येतं की इथल्या लोकांना आपल्या संस्कृतीविषयी, कलेविषयी केवढं प्रेम आहे. आणि पहिले इथे राजे वगैरे शिकायचे आणि मग नंतर प्रॉपर गुरुकुल पद्धत कशी असते तशा पद्धतीने इथे शिक्षण व्हायचं आणि ते त्यांनी जतन करून ठेवले. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातच आहे. आणि भारी गोष्ट म्हणजे इथे ना हे जे पाषाण दिसत आहेत, तर याच्यावरती नावं कोरली जायची. जे पासआउट होतात, कन्व्होकेशन बुवा नाही का, हे नावं कोरली जायची. इथे तुम्हाला हवा असणारा संदेश पोस्टर सारखा हस्तलिखित मिळतो. त्यांच्या कॅटलॉग मधला कुठलाही एक संदेश किंवा सकारात्मक शब्द पैसे देऊन तुम्ही लिहून घेऊ शकता. अशा एका पोस्टरचे 350 रुपये. डिटेल इतिहास जर तुम्हाला हवा असेल याचा, तर याच्या फ्री वॉकिंग टूर पण असतात. जे विद्यार्थी असतात इतिहासाचे किंवा आर्किओलॉजीचे, ते फिरून तुम्हाला दाखवतात. तुम्ही त्यांना टिप देऊ शकता. पण ते सकाळी लवकर असते. पण हे छान आहे, म्हणजे पूर्णपणे बाग पण आहे आणि ते जुनं स्ट्रक्चर त्याने तसंच मेंटेन केलंय. या सुंदर वास्तूमुळे बऱ्याच मुली इथे पारंपरिक कपड्यांमध्ये येऊन फोटो सेशन करत होत्या. मला आधी वाटलं की इथला प्री वेडिंगचा स्पॉट आहे की काय,
पण जेव्हा एकट्याच मुली बघितल्या तेव्हा कळलं की नाही, काहीतरी वेगळं आहे, आपापलं काहीतरी चाललंय यांचं. असो, टेम्पल ऑफ लिटरेचर बघून झालं. तर आता पुढचा स्पॉट त्यासाठी आम्ही कॅब मागवली. इथे ग्रॅब ॲप नक्की डाउनलोड करा. आली आहे हीच. तर ग्रॅब उबर सारखी आहे आणि लगेच कॅब येते, अतिशय भरवशाची आणि अगदी रिझनेबल कॉस्ट. सेम उबर सारखी सिस्टीम आहे. आणि तिथून आम्ही गेलो हानोईची सगळ्यात मोठी ओळख असणारं ठिकाण म्हणजे हानोई ट्रेन स्ट्रीट. ट्रेन स्ट्रीट म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्या बाजूने मस्त रंगीबेरंगी कॅफेज एस्टॅब्लिश केलेत. तिथे लोक येऊन बसतात आणि जेव्हा रेल्वे पास होते तेव्हा त्याचा आनंद घेतात, एवढंच. खरं तर इंस्टाग्राममुळे जास्त फेमस झालाय. असं वेगळं असं काही नाही, पण तो हॅपनिंग केलाय त्यांनी आणि इथनं ट्रेन पास होते आणि इथे असे कॅफे बाजूला कॉफी वगैरे घेऊ शकता आणि मग ट्रेन पास होईल तेव्हा लोक फोटो वगैरे काढतात. येणार आहे ट्रेन. अरे जबरदस्त स्ट्रीट आहे, म्हणजे उगाच हवा नाहीये याची, जे काय वातावरण नाही इथे. जेव्हा ट्रेन येणार आहे असं कळतं तेव्हा फुल वातावरण निर्मिती होते. तिथल्या कॅफेची लोक ट्रेन ट्रॅक स्वतःहून क्लिअर करतात. आपण बसलेल्या टेबल सुद्धा सुरक्षित अंतरावर ठेवायला सांगतात. ओ या सगळी लोक सावरून बसतात. आली बहुतेक ना, पण आली. एखादा हिरोच आता एंट्री घेणार आहे अशा पद्धतीने वातावरण निर्मिती होते. मोठी बेल वाजते, आता ट्रेन येणार. अतिशय साधी गोष्ट, पण काय लेवलला कमर्शियल करता येईल काय याच्यामध्ये. खरं तर सिटीतनं ट्रेन पास होतीये आणि एक्साइटमेंट बघ लोकांची आजूबाजूला. जशी ट्रेनची शिट्टी वाजली एकदम सगळे अलर्ट झाले. ट्रेनचं शेड्यूल तुम्हाला तुमच्या राहत्या हॉटेलमध्ये मिळू शकतं. दिवसातून 7-8 वेळा तरी ट्रेन पास होते. तुमच्या सोयीच्या वेळेनुसार ट्रेन पास होण्याच्या वेळेला तुम्ही तिथे येऊन बसू शकता. आणि आलेले आहे ट्रेन. पिल्लू आत बसलेल्यांना बाय करा. असा ट्रेंड आहे की इथे जे बिअरचं झाकण असतं ना ते रुळावर ठेवतात आणि ट्रेन गेले की ते चपट झालेलं असतं आणि मग ते घरी सुविनियर म्हणून घेऊन जायचं. काय ट्रेंड असतील म्हणलं आपण पण करूयात, सगळे लोक करतायत. तर म्हणजे आम्ही दारू पित नाही, तिथे पडलेलं टोपण ठेवून आम्ही ते केलं. आणि खरं सांगू का, म्हणजे मला असं वाटलं होतं की आता एवढी लोक येत आहेत आणि खूप कमर्शियल केलेली गोष्ट असेल आणि यात काय विषय, ट्रेन तर जाणार आहे. पण खरं सांगू मस्त अनुभव होता. आम्हाला लहानपणी आपण ज्या एक्साइटमेंटने ट्रेन बघायचो ना, मी तर खूप जास्त एक्साइटमेंटने ट्रेन बघायचो, तर तसा तो अनुभव होता. त्यामुळे जर आलात ना हानोईला तर नक्की हा अनुभव घ्या, मस्त वाटलं एकदम. ट्रेनचा आनंद घेतल्यानंतर आम्हाला व्हिएतनामच्या एका प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा सुद्धा आनंद घ्यायचा होता आणि ते म्हणजे बान. त्यासाठी ट्रेन स्ट्रीटवरूनच 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बान मिळणारा ओजी ठिकाण बान मी 25 ला गेलो. बानमी म्हणजे आपलं सबवे तुम्ही खाल्ला असेल, मोठा पाव असतो आणि त्याच्यामध्ये भाज्या टाकून देतात. तर इथे आता ऑफकोर्स मीट असतं, पण व्हेजिटेरियन सुद्धा 2-3 ऑप्शन्स आहेत. आणि हे ओल्डेस्ट आहे बानमी 25 नावाचं. आणि इथे तो पाव प्रचंड त्यांचा असा खुसखुशीत आणि ताजा असतो आणि लोक वेडी होतात खाऊन. मी पहिल्यांदा आयुष्यात खातोय बानमी. तर 2-3 ऑप्शन आहेत. मग मी अवाकाडो आणि व्हिगन मीट म्हणजे काय माहित नाही त्यांचा प्रकार, तर प्रोटीन पावडर पासून ते बनवलेलं असतं, तर तो प्रकार आहे. तर तो आम्ही पार्सल घेतो. आमच्या 14 लोकांची ऑर्डर आली आणि तिथे बाजूलाच फुटपाथवर आम्ही खाण्यासाठी बसलो. हानोई खूपच स्वच्छ असल्यामुळे आणि स्ट्रीट फूडचं कल्चर असल्यामुळे तुम्ही कुठेही बसून खाऊ शकता. एक बान साधारण 100 ते 300 रुपयांच्या रेंजमध्ये असतो. आलेला आहे बानमी. हा जो पाव आहे तो प्रचंड खुसखुशीत आहे आणि भाज्यांची जी काय चव आहे आणि कोथिंबीर सुद्धा वाटते, गाजर कोथिंबीर, आणि ते खरंच कोफ्त्या टाईपच लागतंय. हे जे व्हेजिटेबल मीट म्हणतात ते व्हेजिटेबल मीट म्हणजे काय, सोया आहे, टोफू आहे काय माहित नाही, अप्रतिम चव आहे. का लोकांना एवढं भारी, म्हणजे मीट चिकनवाला तर अजून भारी लागत असेल जे लोक नॉनव्हेज वाले आहेत. उत्तम. अरे खूपच टेस्टी आहे. मी अवोकाडो वाला घेतलाय, मस्त अवोकाडो फ्रेश आहे.
चिकन शिजलेलं आहे आणि खूप सॉफ्ट आहे, सक्युलंट जे म्हणतात तसं, खूप टेस्टी. अप्रतिम जगात आहे. खूप क्रिस्पी आहे बाहेरून आणि आतून सगळं असं जुळून आलंय, म्हणजे असं परदेशीय प्रकरण कळतंय पण तरी ते भारी लागतंय. तिथूनच आम्ही होयान कियाम लेकला गेलो. अर्ध्याच दिवसात अजून हानोई वसूल करायचं होतं म्हणून आम्ही सिटी टूरची बस पकडणार होतो. पण तिथे जाताना आम्हाला अजून एक स्ट्रीट फूडचा भन्नाट आयटम दिसला, तो म्हणजे चॉकलेट रोटी. किंग रोटी या कियाम लेकच्या समोरच्याच स्पॉटवर लोकांची मोठी रांग होती आणि बानमुळे व्हिएतनाम स्ट्रीट फूडच्या अपेक्षा आमच्या वाढल्या होत्या. ऍक्च्युली हा स्पॉट अजेंडामध्ये नव्हता, तर किंग रोटी नावाचा प्रकार आहे आणि कॉफी चॉकलेट रोटी मिळते. जे बन आहे आणि तो कॉफी किंवा चॉकलेट फ्लेवरचा आहे. तर जो काय वास आला त्यामुळे आम्हाला खूप टेम्प्ट झाला आणि जी काही लाईन होती आम्हाला असं वाटलं की हे प्रसिद्ध असावं म्हणून हा पहिल्यांदाच प्रकार ट्राय करून बघतोय. ताज्या ताज्या बनवर कॉफी चॉकलेट क्रीम टाकून ते बेक करून गरम गरम सर्व करत होते. जो काही खुसखुशीत सुवास तिथे दरवळत होता त्यावरूनच कळलं की लई भारी प्रकार असेल. तिथून 10 कॉफी चॉकलेट रोटी घेतल्या आणि लेक समोरच्याच बाकावर बसून खायला घेतल्या. काय वेगळंच लागतंय, खूप असं ढगासारखं आहे, सॉफ्ट आणि कुरकुरी का तुटतंय कंटिन्युअसली, इतकं सॉफ्ट आहे. ओके, तर कॉफी चॉकलेट रोटी इतका भारी टेक्स्चर आहे याचं. ऑसम आहे. ढग आहे, ढग विरघळत आहे तोंडात ना आणि वरनं कुरकुरीत आहे, ते कुरकुरीत आणि आज चॉकलेटचं स्टफिंग आहे. त्यानंतर हानोईची सिटी टूरची बस पकडायची होती. ओपन डबल डेकर असते जी शहरातले सगळे मुख्य स्पॉट फिरवते. आम्ही नॉनस्टॉप बस पकडली होती जी 1 तासामध्ये शहर फिरवते, कुठेच थांबत नाही. बस चालू झाली. प्रचंड एक्साइटमेंट होती आणि तेवढीच प्रचंड थंडी सुद्धा होती. काका कुठे आहेत? हे काय आणि हॉप ऑन हॉप ऑफ बस अशा रीतीने चालू होतीये आणि संपूर्ण हानोई आपण फिरणार आहोत आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे हळूहळू लाईट पण लागतील. जिथे हॉप ऑन हॉप ऑफ बस 12 तासाची सुद्धा असते, ज्यामध्ये तुम्ही उतरता खाली, स्पॉट फिरता ते आणि परत येताना बसमध्ये बसता आणि दर अर्धा तासाने नवी बस येते, मग पुढची बस तुम्ही पकडता. पण आम्ही ती नाही केली कारण संपूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ती अर्धा तासाची बस मिस झाली तर परत तिथे अर्धा तास थांबावं लागतं. त्यामुळे ही आपलं 50 मिनिटात नाही का खटाखट. तू काय हिस्ट्री ऐकतोय का? हिस्ट्री अच्छा, हे इथे हेडफोन तुम्ही लावायचा, तुम्ही संपूर्ण हिस्ट्री तुम्ही शहराबद्दलची ऐकू शकता आणि ज्या ज्या स्पॉटवरती बस जाते त्याचा इतिहास सांगितला जातो. आणि याचं तिकीट आहे पर हेड आपले भारतीय 500 रुपये, 1.5 लाख डॉंग, म्हणजे 500 रुपये आपले साधारण. बसमध्ये बसल्यावर मला एकदम युरोपचीच आठवण झाली. तिथे सुद्धा प्रत्येक शहरामध्ये अशा हॉप ऑन हॉप ऑफ बस आहेत. यातून शहर बघण्याची एक वेगळीच गंमत असते. संध्याकाळच्या वेळेला सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत गेला आणि दिव्यांच्या प्रकाशात शहर उजळायला लागले. शहरातले महत्त्वाचे लँडमार्क, सरकारी कार्यालय, पार्लमेंट अशा सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांहून बस जायला लागली. ओपन डबल डेकर असल्यामुळे वरून शहर खूपच छान दिसतं. 1 तासाची बसची सफर कधी संपली कळलं सुद्धा नाही. बसमधून व्हिएतनामचा प्रसिद्ध सायकल टांग्याचा पण आम्ही आनंद घेतला. खूप महाग असतो त्यामुळे आधीच बार्गेन करून किंमत ठरवून घ्या. अर्ध्या किलोमीटरचे 200 ते 300 रुपये घेतात. पण अथंगासाठी असं वाटलं की होऊ दे खर्च. त्याला हा टांगाच जास्त आवडला. रात्री आम्ही ओल्ड क्वार्टर मधल्या ऑथेंटिक व्हिएतनामीज फूड मिळणाऱ्या मेट रेस्टॉरंटमध्ये गेलो. खूपच प्रसिद्ध ठिकाण आणि चांगली गोष्ट म्हणजे इथे व्हेजचे सुद्धा खूप सारे पर्याय आहेत. इथे प्रसिद्ध व्हिएतनामीज फो ट्राय केलं. फारच सात्विक आणि सुरेख चव. त्याचबरोबर पारंपरिक व्हिएतनामीज स्प्रिंग रोल घेतले. ते कसे खायचे माहीत सुद्धा नव्हतं, त्यांनी दाखवलं. राईस पेपरवर सॅलॅड, राईस नूडल, टोफू, एग्स असेल तर एग्स असं सगळं टाकून तो रोल करायचा आणि सॉसमध्ये बुडवून खायचा. भाज्या, सॅलड्स एकदम ताज्या आणि वरचा दर्जा.
याची चव सुद्धा खूपच सात्विक पण तेवढीच चविष्ट. जर तुम्हाला उत्तम व्हिएतनामीज फूड ट्राय करायचं असेल तर मेट मस्ट आहे. खूप सारं वेटिंग असतं, त्यामुळे संध्याकाळी लवकर जा. ओल्ड क्वार्टर खरेदीसाठी तर लईच बेस्ट आहे. वेळ कमी होता आमच्याकडे, पण फक्त खरेदीसाठी इथे येऊ शकता इतक्या स्वस्त गोष्टी इथे होत्या. मुख्य म्हणजे दर विकेंडला ओल्ड क्वार्टरमध्ये स्ट्रीट मार्केट उघडतं, त्यामुळे 24 तासात बऱ्यापैकी जीवाचा हानोई करायचा आम्ही प्रयत्न केला. खरं सांगायचं तर फक्त हानोई एक्सप्लोर करायला 8 दिवस पाहिजेत. म्हणजे इतके कॅफेत, म्हणजे गल्ल्या गल्ल्यांमध्ये कॅफेत आणि खूप सुंदर कॅफेत. बऱ्याच गोष्टी आम्हाला एक्सप्लोर करता आल्या नाहीत, कारण फक्त 2 दिवस आमच्याकडे होते. त्यातला फिरायला असा एकच दिवस आमच्याकडे होता. त्यामुळे 24 तासात तुम्हाला जितकं शक्य तेवढं हानोई दाखवायचा प्रयत्न केला. पण खरं सांगू का, हानोई ही बघण्याची गोष्ट नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. जसं गोवा आहे ना, की तुम्ही बघण्यापेक्षा तिथे राहणं, तिथल्या व्हाईब्स, तिथले कॅफेज, तिथलं कॅफे कल्चर जसं तुम्ही एक्सपिरियन्स घेतात तसंच हानोई असं मला वाटतं. त्यामुळे जर हानोईचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही भरपूर दिवस राहायला पाहिजे. असं स्थळ दर्शन टाईप करण्यासारखं हानोई नाही आहे. पण हानोईच्या वाईब्स खूप जास्त आवडल्या. बहुतेक हा आपला व्हिएतनाम सिरीजचा शेवटचा भाग असेल. बाकी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण घेऊन येऊच. त्यामुळे असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.